राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात जी ईडीने न्यायालयात याचिका दाखल केली होती, ती याचिका जी आहे ती मागे घेण्यात आलेली आहे. आणि याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया मॅडम आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. अनेक दिवसांपासून तुम्ही छगन भुजबळांवरती आरोप करत होतात, परंतु ईडीने जी याचिका दाखल केली होती ती याचिका मागे घेण्यात आलेली आहे. काय आपली यावरती पहिली प्रतिक्रिया? प्रतिक्रिया अशी की ही बातमीच मुळात चुकीची आहे. ईडीने कुठली याचिका मागे घेतली याची माहिती लोकांना देण्याची गरज आहे. कसं होतं, यांच्याविरुद्ध अनेक केसेस आहेत. अँटी करप्शनची केस होती, ईडीची केस होती, माझं PIL होतं आणि ईडीने अजून एक केस त्यांच्यावर दाखल केली होती की यांना परदेशी जाण्यास मनाई करण्यात यावी. अशी ही जी केस होती ती 2018मध्ये करण्यात आली होती. पण त्यानंतर कोर्टाचं असं म्हणणं आहे की ते अनेक वेळा परदेशी गेले आणि परदेशातनं परत आले. तर ही केस आता इनफ्रक्च्युअस आहे. आता त्यांना बंदी करण्यात काही मतलब नाही आहे. त्यामुळे फक्त ही केस ईडीने मागे घेतली आहे. मनी लॉन्डरिंगची कुठलीही केस मागे घेतलेली नाही. त्यात इनफॅक्ट काल अतिशय 3 महत्त्वाच्या घटना झाल्या आहेत की काल हायकोर्टात त्याचं हिअरिंग होतं. त्याच्यात 3 अप्रूव्हरनी म्हणजे मनी लॉन्डरिंग मॅटरमध्ये 3 माफीचे साक्षीदार जे उभे झाले होते त्यांच्याविरुद्ध जजनी सांगितलं आहे की तुम्ही डिटेल्ड रिप्लाय ईडीने फाईल करावा आणि ते 19 तारखेला ते मॅटर पुन्हा हिअर होणार आहे. तर बातम्या दाखवण्याच्या आधी आणि क्लीन चिट भुजबळांना देण्याची नक्कीच गरज नाही आहे. त्यांच्याविरुद्धची ईडीची मनी लॉन्डरिंगची केस बिलकुल मागे घेतलेली नाही आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की परदेशात जाण्याविषयीचे जे काही अटी होत्या ते मागे घेण्यात आलेले आहे. जे महाराष्ट्र सदन घोटाळा जो होता, जे ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता, ते मागे घेण्यात नाही आले. बिलकुल तेच सांगते मी की फक्त परदेशी जाण्यावर जी मनाई करण्यात यावी याची जी याचिका होती फक्त ती मागे घेण्यात आलेली आहे. आणि मनी लॉन्डरिंगची मग ते महाराष्ट्र सदन घोटाळा असो की त्यांचे इतर अनेक जसं 7 घोटाळे आम्ही आमच्या PILमध्ये टाकले होते, त्याच्यात प्रत्येक केसमध्ये झालेलं मनी लॉन्डरिंग अजूनही इंटॅक्ट आहे. त्याचबरोबर त्यांचा पुतण्या जे आहेत त्यांच्याबद्दल देखील अशाच पद्धतीच्या बातम्या येत आहेत, परंतु त्यांच्या मुलाच्यावरची जी केस जी आहे ती मागे घेण्यात नाही आलेली अशी देखील माहिती आहे. मी पुन्हा तेच सांगते की त्यांच्या विरुद्धची फक्त परदेशी जाण्यास मनाई असलेली केस मागे घेण्यात आलेली आहे. मनी लॉन्डरिंगचं कुठलंही मॅटर त्यांचं मागे घेण्यात आलेलं नाही आहे. छगन भुजबळ आपण पाहतोय की ठिकठिकाणी मोर्चे काढतायत, ठिकठिकाणी सभा वगैरे घेत आहेत. तर येत्या काळामध्ये त्यांना अशा पद्धतीने ह्यामुळे काही फायदा होऊ शकतो का? आणि ज्या पद्धतीने आता त्यांच्या विरोधात काही याचिका प्रलंबित आहेत त्या लवकर होतील का? त्यांच्या विरुद्धचे आता राजकारण आहे, त्याच्यात लोक काय करतील, कोणावर प्रेशर आणतील, कोणावर नाही आणणार याच्यात मला भाष्य करायचं नाही. माझा लढा त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध होता आणि तो तसाच आहे आणि मी मरेपर्यंत ते लढत राहीन. इथून पुढे ज्या तुमच्या काही याचिका प्रलंबित आहेत, तुम्ही सांगण्यात आलं की 5 ते 7 याचिका माझ्या ज्या आहेत ते त्यांच्या विरोधात काही याचिका आहेत. इथून पुढची लढाई मग तुमची कशा पद्धतीने असेल? कारण की सकाळपासूनच सुरू झालेली की छगन भुजबळांना जे आहे ते क्लीन चिट देण्यात आलेली. कारण तीच मी सांगते, माहिती घेऊन माध्यमांनी दिलं तर अतिशय बरं होईल. त्यांना जी क्लीन चिट सांगतायत ते कुठलीही क्लीन चिट त्यांना मिळालेली नाही आहे. त्यांनी फक्त एक डिस्चार्ज ॲप्लिकेशन जे फाईल केलं होतं सेशन्स कोर्टात महाराष्ट्र सदन घोटाळ्यात, ते डिस्चार्ज ॲप्लिकेशन फक्त ACBचंच मागे घेण्यात आलेलं आहे. म्हणजे त्याच्यात त्यांना ही दिलेली आहे, दिलासा दिलेला आहे. पण बाकी कुठलेही स्कॅम्स असोत, कुठलाही भ्रष्टाचार असो, कुठेही मागे घेण्यात आलेला नाही आहे आत्तापर्यंत. आणि हाच लढा हायकोर्टात पण आम्ही देऊ आणि वेळ पडली तर सुप्रीम कोर्टात देऊ. CJपासून सगळ्यांना पत्र पाठवू, पण हे बंद होऊ देणार नाही. पुढची लढाई तुमची कशा स्वरूपाची असणार आहे? इथून पुढे लढाई कशा स्वरूपाची असणार? कारण की छगन भुजबळ आता जे आहेत ते सरकारमध्ये सामील झालेले आहेत, ते सरकारमध्ये आहेत, तर त्याच्या पुढची लढाई तुमची कशा पद्धतीने असेल? आत्तापर्यंत आम्ही जी लढाई दिली ती सरकारमध्ये असलेल्या लोकांच्या विरोधातच दिली आणि कधीही आम्ही कुठेही मागे पडलो नाही किंवा हताश झालो नाही. लढाई ही आम्ही देत राहणार जोपर्यंत न्याय होणार नाही तोपर्यंत. मग ते हायकोर्ट असो, रिव्ह्यू असो, सुप्रीम कोर्ट असो, CJ असो, आम्ही लढत राहू. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की छगन भुजबळांना कोणतीही क्लीन चिट जी आहे ती क्लीन चिट देण्यात आलेली नाही. केवळ त्यांचे परदेशात जाण्याविषयीचे जे नियम होते ते शिथिल करण्यात आलेले आहेत. त्याची माहिती जी आहे ती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन सिद्धेश नाईक सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.